प्रीमियर लीग अर्थात IPL ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट आणि 2 नंबरची सर्वात मोठी डोमेस्टिक लीग आहे। याच IPLचा बेस्ट कॅप्टन कोण यावरून अनेकदा फॅन्समध्ये राडे होत असतात। सर्वाधिक IPL विजेते कर्णधार रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या फॅन्समध्ये तर IPLच्या काळात फक्त हाणामारी होणं बाकी राहतं। या दोघांच्या राड्यात मध्ये मध्ये दबक्या आवाजात कोहलीचे फॅन्स पण हात धुवून घेतात आणि कोहलीनं IPL जिंकली नसली तरी अनेक प्लेयर्स घडवल्याचे दाखले कोहलीचे फॅन्स देत असतात। अगदी चहाच्या टपरीपासून ते नॅशनल टीव्हीच्या चर्चासत्रांपर्यंत IPLचा बेस्ट कॅप्टन कोण यावर चर्चा रंगत असतात। या चर्चांना आता पूर्णविराम लागू शकतो, कारण IPLच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार ठरलाय तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी। थांबा, कमेंट बॉक्समध्ये भांडण्याआधीच क्लिअर करतो, हे आम्ही नाही तर स्टार स्पोर्ट्सनं केलेला एक सर्वे सांगतोय। हा नक्की मॅटर काय आहे ते सगळं व्हिडिओतून उलगडून सांगतो। त्याआधी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करून टाका। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। 2008 साली IPL सुरू झाली, त्यावेळी प्रत्येक टीमकडे आयकॉन प्लेयर्स होते। दिल्लीकडे वीरेंद्र सेहवाग, मुंबईकडे सचिन तेंडुलकर, पंजाबकडे युवराज सिंग। आयकॉन प्लेयर नसताना राजस्थाननं शेन वॉर्नला आधी संघात घेतलेलं। त्यावेळी एकही आयकॉन प्लेयर नसताना ऑक्शनमध्ये जाणारी टीम होती चेन्नई सुपर किंग्स। चेन्नईनं ऑक्शनमध्ये मोठा डाव टाकला आणि अगदी वर्षभरापूर्वी भारताला T20 विश्वचषक जिंकवून देणाऱ्या धोनीवर सर्वात मोठी बोली लावली। तेव्हापासून धोनी चेन्नईचा आयकॉन प्लेयर म्हणून खेळत आलाय। मधल्या 2 वर्षांचा कालावधी सोडला तर धोनी सातत्यानं चेन्नईचा कर्णधार म्हणून खेळतोय। आता तुमच्या मनात आलं असेल 2021ला चेन्नईनं धोनीच्या जागी जडेजाला कॅप्टन केलं होतं की, पण तुम्हीच आठवून बघा, जडेजा चेन्नईचा कॅप्टन होता तो केवळ 8 मॅचेससाठी। त्यानंतर संघाचा आणि जडेजाचा गणलेला फॉर्म बघता धोनीनं पुन्हा एकदा कर्णधार पदाची धुरा हाती घेतली। यंदाही धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल। यावर्षी 20 फेब्रुवारीला IPLच्या पहिल्या लिलावाला 16 वर्ष पूर्ण होत आहेत। याच निमित्तानं स्टार स्पोर्ट्सनं आजवरच्या सर्वोत्कृष्ट टीम बनवली आहे। स्टार स्पोर्ट्सनं माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि जवळपास 70 पत्रकारांच्या सहाय्यानं सर्वोत्कृष्ट टीम बनवली आहे। या माजी क्रिकेटपटूंच्या पॅनलमध्ये वसीम अक्रम, मॅथ्यू हेडन, डेल स्टेन सारखे दिग्गज क्रिकेटपटूंचाही समावेश आहे। यावेळी IPLच्या ऑल टाइम टीममध्ये ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली यांची सलामीवीराच्या रूपानं या टीममध्ये निवड करण्यात आली आहे। तर युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलला 1 डाऊनला ठेवण्यात आले। मध्यक्रमामध्ये सुरेश रैना, AB डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव आणि MS धोनी यांचा समावेश आहे। तर हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कायरन पोलार्ड यांना अष्टपैलू म्हणून संघात स्थान देण्यात आले। गोलंदाजीवर नजर टाकली तर राशिद खान, सुनील नरेन आणि युजवेंद्र चहल या फिरकीपटूंनाही संघात स्थान देण्यात आले। शिवाय लसित मलिंगा आणि जसप्रीत बुमराह हे 2 गोलंदाज संघाचा भाग ठरलेत। आता येऊयात मूळ मुद्द्याकडे। ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक टॉम मूडी यांनी या संघाबाबत स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलंय की या संघाचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचंच नाव पुढे येतं। महेंद्रसिंग धोनीला सर्वोत्तम कर्णधार म्हणून निवडण्यामागील कारण म्हणजे त्याने अनुभवी आणि यंगस्टर्स अशा दोन्ही संघांचं नेतृत्व करून जेतेपद मिळवलंय। संघात वैविध्यता असूनही त्यानं संघाची मोड उत्तम मानली। रोहित हा देखील चांगला कर्णधार आहे, मात्र मुंबईच्या संघात नेहमीच सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा होता। मात्र चेन्नईनं प्रतिकूल परिस्थितीतही IPLचं जेतेपद पटकावलंय। याच कारणांमुळे धोनी IPLच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार ठरतो। आता एवढे दिग्गज खेळाडू आणि स्टार स्पोर्ट्सनं केलेला सर्वे सांगतोय म्हणल्यावर या गोष्टीवर आपल्याला सुद्धा शिक्कामोर्तब करावा लागतो। पण तरी IPL सुरू झाल्यावर धोनी, रोहित आणि कोहलीच्या फॅन्समध्ये भांडणं होणं अटळ आहे। किंबहुना फॅन्समध्ये होणारे वादच IPL सुरू असल्याची जाणीव करून देते, हे सुद्धा तितकंच खरं आहे। बाकी तुमच्यामध्ये IPLचा सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण ते आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।